अशी तुमच्या आशीर्वादाने जर आशीर्वाद दिला आणि बाबूजीने आम्हाला साथ दिली तर मी स्वतः एखादी पॉकलेट जरी तुमच्यासाठी घेऊन टाकेन. पण शंकर भाऊ दुकान तर उघडा वाचला, पापी पेट का सवाल आहे. नाही ते बंद करायचं आणि उलट सांगा की आशीर्वादामुळे अजून 2 दुकाने 6 दुकान उघडा. कारण दुकानं उघडली तरच पैसे कमवणार आणि तुमच्यासाठी JCB घ्यावं लागेल. अरे फंड सोडा, फंडाची काही गरज नाही. लक्ष काय हो, लक्ष तुम्ही निवडून देता ज्याला त्याला असं विचारा. प्रत्येकाने आपल्या आपल्या तालुक्यात आपल्या निवडून दिलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदाराला विचारायला पाहिजे हे तुम्ही एवढ्या वर्षात का बरं नाही केला. माझी काय गरज हो, मी बिझनेसमॅन आहे, व्यापारी माणूस आहे. मी व्यापाराचा फायदा बघतो. काय फायदा? मी व्यापारी कसं फायदा बघतो, तुमचा फायदा बघतो की माझा शेतकरी सदन झाला तर त्याचा फायदा होईल. मी प्रत्येक धंद्यात प्रत्येक गोष्टीत फायदाच बघतो. तुमचा फायदा बघून तुम्हाला आणलं इथे. माझा फायदा काहीच नव्हता. एवढे पत्रकार बंधू सकाळपासून तुमच्याबरोबर उपाशी बसलेले, त्यांचा काय फायदा आहे? तुमच्यासाठी ते लिहिणार आहेत तो त्यांचा फायदा आहे. तुम्ही विचारत का बरं नाही हो त्यांना? त्यांना असं वाटत नाही की आमचं क्षेत्र पुढे जायला पाहिजे, पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला. शेतकऱ्याला फक्त पाणी पाहिजे. अमरीश भाई सारखे लोक फंडमधून लोकांना मोटर पंप देतात, डिझेल पंप. शिकायला पाहिजे. पण तुम्ही याच्यातच खुश होतात. याच्यात खुश होले तर असंच राहा. मग तुम्हाला असं नाही राहायचं असेल, तुमची इच्छा आहे ना, मग त्यांना प्रश्न विचारा आले की मत मागताना. का पाटील बा सोडायचं नाही गोंडकेल कंपनी, विचारायचं एकदम त्यांना काय केलं आमच्यासाठी, काय कशाला मत मागायला येतो आमच्याकडे, काय करून दाखवा. अजून तुला 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष आहे, नाहीतर मी समर्थ आहे, मी करून दाखवू शकतो.